मुंबईत भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भाजप कार्यकर्ता संमेलनाला खासदार पूनम महाजन गैरहजर राहिले, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. आणि विशेष म्हणजे ज्या 3 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचं हे संमेलन आयोजित केलेलं होतं त्यामधला एक मतदारसंघ हा पूनम महाजन यांचा आहे. मात्र तरी देखील त्या या संमेलनाला गैरहजर राहिल्या होत्या, त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पुणे लोकसभेचा खासदार भाजपचा असणार हे काळ्या दगडाची पांढरी रेघ असल्याची प्रतिक्रिया खासदार मेधा कुलकर्णींनी दिली आहे. आपकी बात 400 पार हा केवळ भाजपचा नारा नाहीये, तर लोकांची सुद्धा इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलंय. दिलीप वळसे पाटलांना काहीही कमी पडू दिलं नाही, सर्व काही दिलं तरी त्यांनी निष्ठा सोडली. मात्र पुढे लोक त्यांच्याबाबत निष्ठा ठेवणार नाहीत अशी टीका शरद पवारांनी केली. मंचरमधल्या सभेत पवारांनी वळसे पाटलांवर हल्लाबोल केला, तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील आता कार्यकर्त्यांना दमबाजी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. खासदार सुजय विखेंनी आधी स्वतःच्या कुटुंबाचा अभ्यास करावा अशा शब्दांमध्ये रोहित पवारांनी पलटवार केला. ज्यांनी सगळ्यांची घरं फोडली ते दुसऱ्यांवर बोलतात अशी टीका खासदार सुजय विखेंनी पवारांवर केली होती. त्याला रोहित पवारांनी हे उत्तर दिलंय. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली. 24 तारखेला भोर आणि वेल्हा तालुक्याचा दौरा अजित पवार करणार आहेत. मेळाव्याच्या अनुषंगानं नियोजनासाठी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची भोर राष्ट्रवादी कार्यालयामध्ये बैठक पार पडली. मवियाच्या होणाऱ्या आगामी बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला निमंत्रणच दिलं नाहीये. मवियाची जागा वाटपासंबंधी महत्वाची बैठक होणार होती, मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली. आता ही बैठक 27 फेब्रुवारीला होईल आणि बैठकीतून वंचितला का वगळण्यात आले याचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.